नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अंजलीला काही करून जेव घालायचं असतं म्हणून ईश्वरीने एक युक्ती लावलेली असते. ती म्हणजे आम्ही तुमचे शेजारी आहोत, आम्ही राजस्थानला गेलो होतो, आमचा गॅस संपला तर आम्ही तुमच्या घरात जेवण बनवू का. तर अंजली तसंही म्हणते मला फार त्रास होतोय फोडणीचा, मी माझ्या शेजारच्या बाईकडे जाऊन बसते आणि तुम्ही स्वयंपाक बनवा आणि खा. तर ते बाई म्हणते की मी तुमच्यासाठीही बनवेल तुमच्या घरी स्वयंपाक आणि आपण सगळेजण मिळून जेवण करूया. आता ईश्वरीच्या हातची प्रत्येक गोष्टीची चव अंजलीला माहिती आहे, तर इथे अर्णव म्हणतो की तू बनवलेला स्वयंपाक ती ओळखेल. तर ईश्वरी सांगू लागते की मी ह्या गोष्टीचा विचार पहिलेच केला आहे. आपल्या घरी मी दालबाटी कधीच केलेली नाही आणि चुरमाही कधी केलेला नाही, तर मी दालबाटी आणि चुरा बनवायचं ठरवलेलं आहे. जी गोष्ट अंजलीताईंनी माझ्या हातची खाल्लीच नाही, मग त्यांना ओळखायलाही येणार नाही. आणि बघता बघता अंजलीताईला यशस्वीपणे इथे अर्णव आणि ईश्वरी जेव घालतात आणि ती म्हणते की मला आज खूप समाधान मिळालं, मी कितीतरी दिवसांनी एवढं पोटभर अन्न खाल्लं, तुमची खूप खूप आभार असंही ती म्हणते. आणि त्याच्यानंतर हे दोघंजणं घरी येतात. ईश्वरीला घरी आल्यावर आठवतं की मला स्केच आर्टिस्टकडे आईने संध्याकाळी जा असं सांगितलं होतं आणि मी गेलीच नाही. त्या आर्टिस्टकडे आईने ज्या बाईचा चेहरा आपल्याला वर्णन करून सांगितलं होतं त्याच बाईचा चेहरा बाबांच्या युक्तीनुसार त्यांनी स्केच बनवून घेतलेला आहे. ते स्केच आणण्यासाठी जायचे. त्या स्केचवर धडधडीत ती बाई कोण होती हे आपल्याला कळेल. तर इथे अर्णव म्हणतो मीही तुझ्यासोबत येतो, मलाही जाणून घ्यायचं आहे ती बाई कोण आहे. पण झालं नशिबाने वेगळाच खेळ खेळला. त्या अगोदरच तिथे वल्लवी जाऊन पोचली. त्या व्यक्तीकडनं हवे तेवढे पैसे देऊन तो स्केच इथे वल्लवीने मिळवला आणि तो स्केच तिने स्वतःच्या हाताने बारीक बारीक तुकडे करून फाडून टाकला. आणि आता पुन्हा एकदा ईश्वरीला वल्लवीने मात दिलेली आहे. चला तर मग पुढे जे काय होईल ते पाहायला आपल्या सगळ्यांना आवडणार आणि आपण लवकरच भेटूया नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.